राज ठाकरे विरुद्ध जरांगे पाटील या जुगलबंदीची आंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यांना आपण आरक्षण मिळणार नाही असं आधीच सांगितलं होतं असा दावा राज ठाकरेंनी केलाय। तुम्हाला आरक्षण मिळालं असं म्हणता मग उपोषण कशासाठी करता असा सवालही राज ठाकरेंनी जरांगेंना विचारलाय। मराठा आंदोलनामागे कुणाचा तरी राजकीय अजेंडा तर नाही ना असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर राज ठाकरेंच्या या टीकेला जरांगे पाटलांनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय। राज ठाकरे हे सरकारची सुपारी घेऊन बोलत असल्याचा पलटवार जरांगे पाटलांनी केलाय। मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले। मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला, कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे, गैरसमज समाजात पसरवू नका, कारण हे समाजाला पचणार नाही। कारण तुम्ही 2 वेळेस असे उलटे चुलटे स्टेटमेंट केले। आज माझ्यासारखं पोरग सुद्धा तुम्हालाच मानणार होतं, अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते। पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्यासारख्याला शोभत नाही, कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत। पोराला सगळं कळतंय आमच्या हातात। बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही, बरोबर की नाही? हा विषय टेक्निकल आहे, हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे। हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे। प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल, त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल, त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला, ते काही इतकं सोपं नाही आहे। कायद्यात एखाद्या शब्दाचं कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का? अधिसूचना काढावं लागते का? अध्यादेश काढावाच लागतो का? त्यानंतरच करता येतं का गेल्याच कायदा बनवता येतो लगेच? हे थोडं एखाद्या घटना तज्ज्ञाला बोलून घ्या। आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका, कारण तुम्हाला मराठा मानत होता पण तुम्ही असे 2दा काड्या केल्या होत्या, त्याच्या मागे एकदा केली, आता परत काडी टाकलीच।